अजब रमा राघवची जोडी. मी वाट बघतोय रमा. राघवरावांच्या रूम मध्ये मला काय सापडलं? काय थांब मी दाखवते. आत्या, राघवरावांनी मला ड्रेस घेतलाय. बहिणी हे बघा, राघवरावांनी मला ड्रेस घेतलाय. आजी आजी राघवरावांनी ड्रेस घेतलाय मला. भारी आहे ना? हो, माझ्यातला पण वाटतोय. हो ग अश्विनी, हा ड्रेस राघवानी तुझ्यासाठी आणलेला नाही, श्रुतीसाठी आणलाय भाऊबीजेची गिफ्ट म्हणून. अगं नाही नाही, माझा नाहीये तो ड्रेस. तू कसं सांगते तसं? अगं आई, माझं आणि दादाचं ठरलंय. तो मला पैसे देणार आहे. तो मला म्हणाला तुला जो ड्रेस हवाय तो तू घे. मी सांगते हा रंग बघा, हा रंग माझ्या आवडीचा आहे आणि मला लाल रंग किती आवडतो हे राघवरावांना माहिती आहे. हा ड्रेस राघवरावांनी माझ्यासाठीच घेतलाय. हा ड्रेस त्यांनी तुझ्यासाठी घेतलेला नाहीये. मग कोणासाठी घेतलाय? राघवराव, तुम्ही सांगा बघू, हा ड्रेस तुम्ही माझ्यासाठी घेतलाय ना? श्रुतीचं नाव तुम्ही अजिबात घेऊ नका, कारण श्रुतीने तिच्या गिफ्ट बद्दल आधीच सगळं क्लिअर केलंय. आणि राहिला प्रश्न रमाचा, तर तिला गिफ्ट देण्याचा संबंधच येत नाही ना, कारण तुम्हीच काकांना वचन दिले ना की त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही काहीच करणार नाहीये. रमाशी संबंधच ठेवणार नाहीये, मग तर रमाला गिफ्ट देण्याचा प्रश्नच येत नाही. राघवराव, प्लीज सांगा ना सगळ्यांना, हा ड्रेस तुम्ही माझ्यासाठीच घेतलाय हे इथल्या सगळ्यांना सांगा. सांगा बघू. राघवराव, तुम्हाला माहित होतं की नाही की मला लाल रंग खूप आवडतो आणि म्हणून. एक मिनिट थांब जरा. तुझ्याकडे पाहिलं ना की मला एकच गोष्ट आठवते. मी खूप सुंदर आहे असंच म्हणायचं ना तुम्हाला? नाही ग, नाही. तुझ्या बापाने तुझ्यावर काही संस्कारच नाही केले हे आठवतं. अगं, ही वस्तू आपली नाही, त्याला हात लावायचं नाही. आणि जो माणूस आपला नाही त्याच्याशी वाद घालायचा नाही. एवढं साधंही कळत नाही तुला? हा आजी, तुम्ही इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकता हे? कारण मीच राघवाला तो ड्रेस आणायला सांगितला होता माझ्यासाठी. काय? म्हणजे माझ्या नातीसाठी. नातीसाठी. एक मिनिट आजी, तुम्ही जे बोलताय ते जर सगळं खरं आहे तर मग राघवराव इतका वेळ गप्प का होते? हे सगळं त्यांनी आधीच का नाही सांगितलं? अगं थांब, मीच सांगते. काय आहे ना, माझा राघवा बघत होता की तू तुझ्या अकलेचे, या एवढूशा चाकलेचे किती किती तारे तोडू शकतेस ते. आजी, तुम्ही सांगितलेली वस्तू तुमच्याकडे आता सुपूर्त करतोय सगळ्यांच्या समक्ष.